मित्रांनो, जसं की चर्चा आहे की पीक विमा सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल. याबाबत आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये 2 ते 3 मिनिटात माहिती देखील घेतलेली आहे. परंतु मित्रांनो, ती माहिती पुरेशी नाही. मला पण माहीत होतं की ते 2 ते 3 मिनिटात दिलेली माहिती ही पुरेशी नाही. त्यात मित्रांनो, आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून होईल तेवढी माहिती कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यात मित्रांनो, काही शेतकऱ्यांचे कमेंटसुद्धा आल्या, काही शेतकऱ्यांचे मेसेजसुद्धा आले की बाबा आमचे स्टेटस, आमचे क्लेमसुद्धा मंजूर आहेत. आमच्या काही शेतकऱ्यांचे क्लेम मंजूर असून सुद्धा स्टेटस बदल झालेला नाही किंवा आमच्या रकमा वगैरे दाखवलेल्या नाही. मग त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार का नाही? त्याचबरोबर मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट होत्या सोलापूर जिल्ह्यातून. त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातून बऱ्याच शेतकऱ्यांचे इंस्टाग्रामला मेसेज देखील आलेले की बाबा आम्हाला उडीद पिकाचा पीक विमा मिळेल की नाही. त्याचबरोबर काही शेतकऱ्यांचा अद्यापही सोयाबीन पिकाचा पीक विमा बाकी आहे. त्यात नांदेड जिल्ह्यातून सुद्धा काही मेसेज आले की आम्हाला जे 25% अग्रिमचा पीक विमा मिळाला, परंतु लोकलाईजमध्ये सुद्धा आमच्या रकमा दाखवत आहेत, ते पीक विमा आम्हाला मिळेल का नाही. या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राजचरित्र स्वागत आहे कृषी मॅन यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तर आज फर्स्ट टाइम सांगतो, बऱ्याच दिवसाच्या नंतर इंस्टाग्रामला आणि त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका. कारण मित्रांनो, सध्या आपल्या मोबाईलमध्ये आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की मोबाईलमध्ये कॅमेरा खराब झाल्यामुळं आपण होईल तेवढ्या अपडेट देण्याचा प्रयत्न करणार आहोत इंस्टाग्रामला आणि कमेंट बॉक्समध्ये. तर मित्रांनो, वळूया आपल्या टॉपिककडे. तर मित्रांनो, सांगण्यात येत आहे की 11 तारखेपासून पीक विमा वाटपाला सुरुवात होईल. सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर एका क्लिकवर डीबीटीच्या माध्यमातून ही रक्कम वितरित होईल. परंतु मित्रांनो, तसं होणं पॉसिबल नाही. कारण की ज्या पद्धतीने PM किसान योजनेचे पैसे एका क्लिकवर वितरित होतात, त्या पद्धतीने याचे पीक विम्याचे पैसे वितरित होणं पॉसिबल नाही. कारण मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांचे स्टेटसमध्ये प्रॉब्लेम असतो. बऱ्याच शेतकऱ्यांचे UTR नंबर जनरेट नाहीत. त्याचबरोबर बऱ्याच शेतकऱ्यांचे जे क्लेम आहेत ते मंजूर होणंसुद्धा बाकी आहे. काही शेतकऱ्यांचे मंजूर झालेत परंतु रकमा दाखवणं बाकी आहे. तर त्या कारणास्तव एका क्लिकवर पीक विम्याची रक्कम वितरित होणं पॉसिबल नाही. त्यासाठी सुद्धा काही नियम अटी असतात. हे मंत्रिमंडळ काही नाही मित्रांनो, ह्या घोषणाबाजी करतात. यांच्या हातात काही नाही मित्रांनो, फक्त यांच्या निधी ट्रान्सफर करणं. निधी ट्रान्सफर झालेला आहे जुलै महिन्यातच 1028 कोटी रुपयांचा दुसऱ्या हप्त्याचा. परंतु मित्रांनो, आश्वासनं देऊ शकतात हे, परंतु टेक्निकल ज्या गोष्टी असतात, ज्या गोष्टी टेक्निकली बँकेत जमा होण्यासाठी किंवा इतर गोष्टी ज्या असतात ते पीक विमा कंपन्यांच्या हातात असतात मित्रांनो. हे वाटपांचं प्रेशर आणू शकतात, परंतु हे वाटप खरंच डायरेक्टली म्हणलं की लगेच वाटप करून टाका, ह्या गोष्टी ह्या करू शकत नाहीत मंत्रिमंडळ. हे फक्त आश्वासने देऊ शकतात आणि पीक विमा कंपन्यांवरून प्रेशर आणू शकतात. त्यात मित्रांनो, आता ज्या शेतकऱ्यांचे उडीद पिकाचे सोलापूर जिल्ह्यातून पीक विमा, त्याचबरोबर सोयाबीन पिकाचे जे रकमा दाखवल्या गेल्या होत्या परंतु जमा झालेल्या नव्हत्या, त्यासुद्धा रकमा वितरित होणार आहेत. आणि ज्या शेतकऱ्यांचे क्लेम अद्यापही मंजूर झालेले दाखवत नाही, क्लेम तर केले होते परंतु मंजूर झाले. आता बरेच शेतकरी असे सुद्धा आहेत ज्यांचे क्लेम सुरुवातीला म्हणजे जुलै महिन्यापर्यंत ज्यांचे क्लेम हे मंजूर दाखवत होतं, परंतु जुलै महिन्यात स्टेटस चेंज झाले आणि त्यांचे क्लेम हे रिजेक्ट करण्यात आलेले. त्या शेतकऱ्यांचं सध्या तरी पॉसिबल नाही मित्रांनो. पुढे चालून काही सांगता येणार नाही, परंतु सध्या ज्या शेतकऱ्यांचे क्लेम रिजेक्ट झालेले आहेत, आता परभणी जिल्ह्याचा टॉपिक सोडून बोलतोय, ज्या शेतकऱ्यांचे क्लेम रिजेक्ट झालेले आहेत त्या शेतकऱ्यांचे सध्या तरी क्लेम मंजूर परत एकदा होणं पॉसिबल नाही. त्यात मित्रांनो, आता तुमच्या रकमा ह्या दाखवणं सुरू होणार. आता आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये माहिती घेतली किंवा ज्या शेतकऱ्यांनी आपल्याला इंस्टाग्रामला मेसेज केलेली त्या शेतकऱ्यांना आपण अगोदरच अपडेट दिली किंवा 11 तारखेपासून स्टेटस वगैरे बदलले. आता सांगण्यात जरी येत असलं की पीक विमा 11 तारखेपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल, परंतु मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचे स्टेटस बॅकग्राऊंड इग्नोर मारा, ज्या शेतकऱ्यांचे स्टेटस वगैरे हे चेंज व्हायचे बाकी आहेत त्या शेतकऱ्यांचे सुद्धा स्टेटस चेंज होणार आहेत लवकरच. आणि जवळपास बघायचं झालं तर स्टेटस चेंज 11 तारखेपासून जर पीक विमा, तुम्हाला सांगतो 11 तारखेपासून जर पीक विमा खरंच वाटप झाला सुरुवात झाली तरीसुद्धा काळजी करण्यासारखं काहीही नाही. ज्या शेतकऱ्यांचे स्टेटस चेंज झालेले नाहीत त्या शेतकऱ्यांचे 11 तारखेपासून स्टेटस चेंज होतील. आणि जर पॉसिबल झालं, जर ही गोष्ट खरी झाली की बाबा 11 तारखेपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर रकमा जमा होतील, तर ज्या शेतकऱ्यांच्या रकमा दाखवल्या गेल्या किंवा UTR नंबर दाखवला गेला त्या शेतकऱ्यांच्या रकमा जमा होतील खात्यात. आणि ज्या शेतकऱ्यांच्या रकमा दाखवल्या परंतु UTR नंबर जनरेट झाला नाही किंवा ज्या शेतकऱ्यांचे क्लेम मंजूर असून सुद्धा रकमा दाखवल्या नाही त्या शेतकऱ्यांचे रकमा दाखवणं सुरू होईल आणि त्यानंतर त्यांच्या खात्यावर या रकमा वितरित होईल. एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, जसं मार्च महिन्यात सुद्धा वाटपाला सुरुवात झाली होती परंतु टेक्निकल इश्यू वगैरे सांगण्यात आले की बाबा टेक्निकल इश्यू आला, हे आलं ते आलं, त्याच पद्धतीने यावेळेस सुद्धा दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा याच गोष्टी होणार आहेत. टेक्निकल इश्यू येईल, त्यानंतर मित्रांनो वाटप होता जवळपास 8 ते 10 दिवसांचा कालावधी लोटेल. म्हणजे वाटपाला सुरुवात जरी झाली
तरीसुद्धा ज्या शेतकऱ्यांचे स्टेटस चेंज झाले नाही वगैरे वगैरे या गोष्टी या 8 ते 10 दिवसामध्ये या गोष्टी गुंडाळल्या जातील आणि त्या पद्धतीनेच वाटप होईल. लगेचच सोमवारमध्ये फायनली पूर्ण शेतकऱ्यांचे कंप्लीट शेतकऱ्यांच्या खात्यावर या रक्कम वितरित होणं पॉसिबल नाही. त्या कारणास्तव 8 ते 10 दिवसांचा कालावधी वाटपात टप्प्याटप्प्याने वाटपाला जिल्हा वाईज मंडळावाईज वगैरे वाटपाला सुरुवात होईल मित्रांनो. आता त्यात मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे पोस्ट हार्वेस्टच्या रकमा दाखवलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या पोस्ट हार्वेस्टमध्ये त्यांच्या रकमा वितरित होतील. ज्या शेतकऱ्यांच्या एल्ड बेसमध्ये रकमा दाखवल्या गेल्या त्या शेतकऱ्यांना एल्ड बेसमध्ये रकमा वितरित होतील आणि ज्या शेतकऱ्यांच्या लोकलाईजमध्ये रकमा दाखवल्या गेल्या त्या शेतकऱ्यांच्या लोकलाईजमध्ये रकमा वितरित होतील. आता राहिला भाग वेगळा की बाबा आम्हाला 25% अग्रिमचा जिल्हा आहे आमचा, आम्हाला 25% अग्रिमचा रकमा मिळाल्या. मग शेतकऱ्यांचे प्रश्न येतील बाबा आम्हाला लोकलाईजमध्ये रकमा दाखवता येते पिगमा मिळेल की नाही. ते सुद्धा पिगमा मिळणार आहे मित्रांनो. तुम्ही ज्या पद्धतीच्या क्लेम केलेल्या आहेत त्या पद्धतीच्या रकमा तुम्हाला वितरित होतील. मग ते तुमच्या मंडळानुसार म्हणा, तुमच्या तालुक्यानुसार म्हणा किंवा तुमच्या जिल्ह्यानुसार म्हणा. त्यात परभणी जिल्ह्यात सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना पोस्ट हार्वेस्टच्या एलबेसच्या रकमा दाखवल्या गेल्या. बऱ्याच शेतकऱ्यांचे क्लेम रिजेक्ट झालेले होते. त्या शेतकऱ्यांच्या सुद्धा रिजेक्ट झालेले क्लेमसुद्धा मंजूर करण्यात आले आणि त्यानंतर त्यांच्या रकमासुद्धा दाखवण्यात आलेल्या. काही एक शेतकरी बऱ्याच कमेंट करत आहे हिंगोली जिल्ह्यातून की बुवा आम्हाला हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एलबेस किंवा मला वाटते उर्वरित रक्कम वगैरे असं काहीतरी कमेंट करत आहे. तर तुम्ही जर क्लेम केलेले असतील तर तुम्हाला 100% या रकमा वितरित होतील. तुमचे क्लेम